ठरलं तर मग या मालिकेत आपण पाहणार आहोत की ठरलं तर मग ही मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. कारण की मधुभाऊ आता हे कोमातून बाहेर आलेले आहे आणि ते आता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यानंतर साहिलला मधुभाऊ जोपर्यंत कोमामध्ये गेले होते त्या टायमाला तिच्याबरोबर ज्या पण गोष्टी घडल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आता सायली मधुभाऊंबरोबर शेअर करते आणि कशा प्रकारे तिला लहान तन्वीचा भास होत आहे आणि भूतकाळामध्ये सगळ्या गोष्टी तिला दिसत आहेत आणि भूतकाळातील तन्वी आणि माझा यामध्ये काय संबंध आहे. पण मधुभाऊंना आधीच माहीत पडलं असतं की सायलीच खरी तन्वी आहे. पण ते कोमामध्ये गेले असल्यामुळे त्याला बोलता काही येत नसल्यामुळे ह्या सगळा गुंता झालेला होता. त्यानंतर सायली ते मधुभाऊंना बोलते की सांगा तुम्ही की मीच खरी तन्वी आहे. नंतर मधुभाऊ सांगायला लागतात की सायलीला सायली तूच खरी तन्वी आहे. आणि त्यानंतर 20 वर्षानंतर सायली रविराज आणि प्रतिमान सांगायला लागते की मीच खरी तुमची तन्वी आहे.